नमस्कार मित्रांनो, मी जे वेबसाईट बनवली त्याचा ॲप नाही आहे, परंतु ॲपसारखं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता ती वेबसाईट. तर ती कशी करायची? तुमच्या मोबाईलमध्ये जर क्रोम ब्राउझर असेल, क्रोम ब्राउझर माहिती आहे ना, गोल असतो तो, असं गोल चिन्ह असतं आणि ते त्या ब्राउझरला टच करा. गुगलचं बार येईल, त्या बारमध्ये वधूवरवार्ता.com टाईप करा किंवा नुसतं वधूवरवार्ता इतकं टाईप करा. वधूवरवार्ताचं स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे, VADHU वधू, VADHU VAR वर, वधूवर झालं, WARTA वार्ता, एकच शब्द टाईप करा, वधूवर वार्ता एकच शब्द आहे, VADHU VARWARTA एवढं टाईप करा. एवढं टाईप केलात आणि सर्च मारा, इंटर मारा, मारल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट ओपन होते. वेबसाईट ओपन झाल्यानंतर माझा फोटो दिसेल तुम्हाला. माझा फोटो तुम्ही ओळखता, मी मुद्दाम म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओत माझा फोटो दाखवलेला आहे, कारण मी भामटा नाही आहे. कारण बरेच लोक आपला फोटो लपवतात, ते मी केलेलं नाही, मी बोगस नाही आहे, रिच आहे, लिगली आहे, काही इश्यू नाही मला. तर माझा फोटो दाखवलेला आहे. त्या वेबसाईटवरती माझा फोटो बघा, फोटो असेल तरच ती साईड माझी आहे, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर फ्रॉड लोक असू शकतात दुसरे, किंवा दुसऱ्या कुठल्याही चांगल्या साईड असतील असं काही नाही, बऱ्याच साईड चांगल्या पण आहेत, पण आजकाल फेक भरपूर चाललं आहे, त्याच्यामुळे फेक पण साईड असतात, हे लक्षात ठेवा. तर आता साईड ओपन झाल्यानंतर तुम्हाला वेबसाईट जी मोबाईलवरून बघता तुम्ही, त्या वेबसाईटच्या वरच्या पट्टीत बघा, तुम्हाला 3 आडव्या रेषा दिसतात. एक कलश दिसतो, लग्नाचा कलश माहिती आहे ना, शुभ कलश, तो कलश दिसतो. त्याच्या बाजूला वधूवरवार्ता असं लिहिलेलं दिसतं आणि त्याच्या बाजूला 3 आडव्या रेषा दिसतात, बरोबर. 3 आडव्या रेषांच्या बरोबर वरती उभे 3 टिपके दिसतात, छोटे टिंब 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 उभे दिसतात. त्याच्यावरती बोट लावायचं आहे आणि त्याच्यावरती बोट लावून जे ऑप्शन येतात त्याच्यामध्ये ॲड होम स्क्रीन, म्हणजे तुमच्या मोबाईलला त्याचा शॉर्टकट ॲड करण्यासाठी, ॲड शॉर्टकट किंवा ॲड होम स्क्रीन असं एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती बोट लावा, म्हणजे तुमच्या मोबाईलला ती वेबसाईट सेव्ह होईल, इन्स्टॉल होईल. नाही ते ॲड करायचं, इन्स्टॉल नाही ते ॲड करायचं, कळलं ना. अशी ती वेबसाईट सेव्ह करा आणि एन्जॉय करा. कारण बाकी मी व्हिडिओ बनवलेला आहे, वेबसाईट कशी पाहायची किंवा स्थळं कशी पाहायची मोफतमध्ये, हे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आधी ॲप सेव्ह करण्याचा प्रयत्न करा. सेव्ह केल्यानंतर तुम्ही नंतर काय करायचं आहे, त्याच्या जी वेबसाईट दिसते त्याच्या खालच्या पट्टीमध्ये काय दिसतं, होम, सर्च आणि एक गोल राऊंड दिसतं, त्याच्यामध्ये एक पेन्सिल आहे, ते पेन्सिलवर क्लिक मारा, म्हणजे जेणेकरून काय तुम्हाला तुमचा अर्ज येईल आणि तो अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला स्थळ दिसणार नाही. म्हणून तो अर्ज पहिल्यांदा भरा. अर्ज भरताना तिथे तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड मात्र कायम लक्षात ठेवा. तो ॲप सेव्ह केल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, पण तुम्ही चुकून लॉगआउट मारलात तर लॉगआउट मारायचं नाही. जर लॉगआउट मारलात तर तुम्हाला ईमेल ID आणि पासवर्ड लागेल, एवढं लक्षात ठेवा. बाकी मी या व्हिडिओत काही सांगत नाही, कारण तुमचा वेळ वाया जाणार, तुमचा डेटा संपणार, म्हणून मी याच्यामध्ये काय सांगत नाही. जर ज्यांना कळत नाही त्यांनी पुढचा व्हिडिओ बघायचा, तो पुढचा व्हिडिओ, हा व्हिडिओ संपला की लगेच तुम्हाला दुसरा व्हिडिओ दिसेल, कळलं ना. तर तो बघायचा की नाही बघायचा तुम्ही ठरवा. धन्यवाद.